आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याची पहिली 9 वचने आपण याला वाचूया. मी आपणासाठी वाचतो. योहानकृत शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि पहिली 9 वचने. बेतसदा तळ्याजवळ पंगू मनुष्य. त्यानंतर यहूदाचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडवे आहेत, त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे व लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे, आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला येतपर्यंत. देवबाप त्याचे सत्यवचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं असं करो. आज आम्ही देवाच्या मनापासून आभार मानतो. आपल्यामध्ये स्वर्गीय सर उपस्थित आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली होती आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आजचं देवाचं वचन आम्हाला देण्याचं त्यांनी होकार दिला आणि आज ते आपल्यामध्ये उपयोग आहेत, उपस्थित आहेत आणि आम्ही खरोखर त्यांचे प्रभूच्या नावामध्ये स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि पुढील वेळ मी स्वर्गीय सरांच्या हातामध्ये देतो. आजच्यासाठी देवाचं वचन आहे ते त्यांनी आपल्यापर्यंत आणावं असं मी त्यांना विनंती करतो. स्वर्गीय सर प्लीज. असं आपण प्रार्थना करूया 2 मिनिटाची. सर्वाधीश परमेश्वर, आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तुझे उपकार मानतो, कारण की तू तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला पुनर्जीवन देत असतोस. परमेश्वरा, तुझं वचन आमच्यासाठी प्रभू मधा समान आहे. प्रभू, ते आमच्या मनाचं, आमच्या शरीराचं पुनर्जीवन करणार आहे. प्रभू, तुझं वचन आमच्या पावलासाठी दिवा आहे, ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. प्रभू, तुझ्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण हे वचन आम्हाला आज देखील नवीन जीवन देत आहे. परमेश्वरा, पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांना चालीव आणि हो दे प्रभू, तुझ्या निवडलेल्या लोकांसाठी, तू प्रीती करणाऱ्या प्रत्येकासाठी, तुझ्या मंडळीसाठी आजचं वचन आशीर्वादाचं ठरू दे परमेश्वरा. आणि मला निमित्त कारण मात्र ठेव. माझी लायकी नाही प्रभू की मी तुझ्या वचनातून बोलावं. मी पाला पाचवा काडी मात्र असा आहे, परंतु तू कृपा करतोस, तू दया करतोस आणि तुझ्या वचनातून बोलण्यासाठी शक्ती देतोस, सामर्थ्य देतोस. हे केवळ तुझी दया आणि हे केवळ तुझी कृपा आहे परमेश्वरा. मी लीन आणि नम्र होऊन स्वतःला तुझ्या हाती समर्पित करत आहे प्रभू. स्वर्गीय ज्ञान, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, तुझी इच्छा आज सिद्धीस आणि पूर्णत्वात जाऊ दे. आणि तुझ्या निवडलेल्या लोकांसाठी, तुझ्या मंडळीसाठी आज तुझा संदेश त्यांच्यापर्यंत न्यावा यासाठी मला तू आशीर्वादित कर. इथून पुढची वेळ मी तुझ्या हाती समर्पित करत आहे. आम्ही सर्वजण लीन होतो, नम्र होतो आणि सर्वजण एकचित्ताने तुझ्या हाती समर्पित होतो. आमच्या सर्वांचा स्वीकार कर. आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याद्वारे चालीव आणि आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन कर. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, धन्याचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, याच्या गोड आणि प्रिय नावाची प्रार्थना सादर केली आहे पित्यावरून ऐक बाबा. आमेन. आमेन. सर्वांना ख्रिस्ताच्या नावात सलाम. दादांनी जे वचन वाचलं होतं, दादांनी त्यामध्ये ही घटना जी आहे की एक दुखणेकरी असतो, तो 38 वर्षापासून त्या ठिकाणी पडलेला आहे. विचार करा प्रियांनो, 38 वर्ष कमी नाहीत. एक लहान बाळ ह्या ठिकाणी 38 वर्षात सदृढ असा तरुण बनून जातो किंवा एक मनुष्य बनून जातो. आणि 38 वर्ष त्याच्या आयुष्यातले केवळ त्या खाटेवर पडून 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 त्यांनी घालवले होते. त्याने अनेक लोकांना बरं होताना पाहिलेलं होतं. अनेक लोक त्या तळ्यामध्ये जात बरे होत निघून जात. त्यांनी अनेक आशीर्वाद त्या ठिकाणी पाहिले, अनेक चमत्कार पाहिले, पण एक चमत्कार त्याच्या वाट्याला येत नव्हता. त्यासाठी त्याला 38 वर्ष लागले. प्रियांनो, आपल्या जीवनात पण असं होत असतं. आपल्यासमोर अनेक लोक आशीर्वादित होत असतात, आपल्या मागचे लोक आशीर्वादित होत असतात. आपण म्हणतो, अरे यालाही आशीर्वाद भेटला, त्यालाही आशीर्वाद भेटला, तोही सुखी झाला, हाही सुखी झाला, हाही बरा झाला, तोही बरा झाला, याचंही आयुष्य सुधारलं, याचंही आयुष्य बदललं, तो देखील आनंदात आहे, हा देखील आनंद. मी कधी आनंदात राहणार आहे? मला कधी आशीर्वाद भेटणार आहे? मग आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर येतं की त्याला आईवडिलांचा पाठिंबा आहे, त्याला बहीण भावांचा पाठिंबा आहे, त्याला नातलगांचा पाठिंबा आहे, त्याला वडिलोपार्जित जमीन आहे,
त्याला वडिलोपार्जित आशीर्वाद आहेत, तो पाळके कुटुंबात जन्मलेला आहे, तो आशीर्वादित घराण्यातला आहे. मी तर भटका आहे, मी तर पापामध्ये राहणाऱ्या कुटुंबातला त्या घराण्यातला आहे. माझं कसं व्हायचं? माझ्याजवळ कोण राहणार? माझं तो मित्र कोणी नाही, मला मार्गदर्शन करणार कोणी नाही. आणि अशा वेळेला आपण एकटे पडतो. आणि हा जो एकटेपणा आहे प्रियांनो, हा जवळजवळ त्या 38 वर्ष दुखणेकराच्या मनाचा असू शकतो. आणि त्याच्या मनाचा आज आपण विचार करत असताना आपण मंडळीतील आपल्या आणि स्वतःच्या भावभावनांकडे बघूया. अनेक लोक आहेत, वर्षानुवर्ष आहे, पिढी 2 पिढी गेलेल्या असतील, काही पिढी खचलेली असेल, परंतु देवाने आपण हा विचार करतो की मला आशीर्वाद दिलेला नाही. आपण हा विचार करतो देवाला माझी आठवण पडून गेली का? आपण हा विचार करतो माझं कोणी नाही, माझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही, माझा मित्र कोणी नाही, माझा सखा कोणी नाही, मी आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगू, माझं ऐकून घेणारं कोणी नाही. अशा वेळेला देवाचं वचन काय सांगणार आहे ते आज आपण पाहणार आहोत प्रियांनो. एकाकीपण, एकटेपण कधीही तुमच्या वाट्याला येत नाही. ते नसतंच मुळामध्ये, पण ते आपण जाणून घेतो. कारण आपल्यापुढे जर वचन आहे, आपल्यापुढे जर योग्य वचनं ठेवलेली आहेत, तर आपण स्वतःला एकटं कधीच समजू नये. आणि आपण कधीही एकटे नाहीत आणि राहणार देखील नाही, हे आपल्याला आज वचनातून पाहायचं आहे. प्रियांनो, आपल्या सर्वांनी जर एक विचार केला तर सर्वात पहिली गोष्ट तरुण पोरांना किंवा इतर लहान किशोरवयीन मुलांना विचारलं तर त्यांना सर्वात मोठी म्हणजे समस्या असते. ते म्हणतात की मला मित्र नाही. स्तोत्रसहित 38 आणि 11 मध्ये वचन आहे, माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहत दूर उभे राहतात. मला संकट आलेलं आहे, मला आजारपण आलेला आहे, पण माझे जे मित्र आहेत ते दूर उभे राहतात आणि दुरून माझं संकट पाहत आहेत, माझा आजार पाहत आहेत. स्तोत्र 142 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे, माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही. माझ्या उजवीकडे दृष्टी लाव परमेश्वरा, मला ओळखणारा कोणी नाही. ह्या शहरामध्ये मला कोणी ओळखत नाही आहे, ह्या गावात मला कोणी ओळखत नाही आहे, मला कशाचाही आश्रय नाही आहे, मला कोणाचाही आधार नाही आहे, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही. एक देखील नाही जो ज्याला माझ्या जीवाची पर्वा आहे, एक देखील नाही जो माझी काळजी घेणार आहे, असं स्तोत्र 142:4 मध्ये म्हटलेलं आहे. आज अनेकांच्या भावना हे असतील, ह्याच असतील की माझ्या जीवाची पर्वा करणारं कोणी नाही, कोणाला माझी पडलेलीच नाही, कोणी माझा मित्र नाही, कोणी माझा सखा नाही, दुरून सर्व गंमत पाहतात, माझं कसं व्हायचं. स्तोत्र 88 आणि 18 मध्ये म्हटलं आहे, तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेस, माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे. माझे प्रियजन माझ्यापासून दूर गेलेले आहे, माझा जॉब सुटलेला आहे, मी घरी बसलेलो आहे, माझ्या जॉबमध्ये तरक्की पाहिजे होती, प्रगती पाहिजे होती, पण ती कमी झालेली आहे, माझा पगार कमी झालेला आहे, मी जॉबलेस झालेलो आहे, मी व्याधीने लुप्त आहे. आणि अशा वेळेला माझ्या परिचयाचा काय फक्त तो अंधारच आहे. आणि अंधारामध्ये मी रडत बसतो, अंधारामध्ये मी माझी गाराणी केवळ तुला सांगतो. माझी विचारपूस करणारा, माझी चौकशी करणारा, माझं दुःख जाणून घेणारा, माझ्या मनातल्या गोष्टी ऐकणारा कोणीही नाही. स्तोत्र 102 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे, मी जागरण करीत आहे, मी रात्रीचा पण जागा आहे, मी दिवसाही जागा आहे, मला झोप नाही, माझ्या पापणीला पापणी लागत नाही. मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणाऱ्या चिमण्यासारखा मी झालो आहे. तो चिमणा जो धाब्यावर एकटाच राहतो त्याला सोबती नाही, त्या चिमण्यासारखा मी झालो आहे, मला कोणीही नाही. मी जागरण करीत आहे, माझी रात्रीची झोप उडाली आहे. योग 16 आणि 20 मध्ये म्हटलेलं आहे, माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत. माझे मित्र माझी थट्टा उडवतात, ते दुरून हसतात, ते माझे उपहासक बनलेले आहेत. पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळत आहेत. देवासमोर मी रडत आहे, मी अंधारात अश्रू ढाळत आहे. मी देवाला सांगत आहे, परमेश्वरा मला कोणी नाही. ज्याप्रमाणे आपण हे जे वचन वाचलं तर दुखणेग्रस्त 38 वर्षाचा दुखणेग्रस्त होता. त्याच्यासमोर लोक उठून जात होते, त्याला मदत करणारे होते. अनेक जण त्याच्यासमोर बरे होत होते, जात होते, त्यांना त्यांचं आरोग्य मिळत होतं. 38 वर्षापर्यंत तो हे पाहत होता. कितीतरी काळ, दीर्घ काळ लोटलेला होता. लोकांना बरं होताना पाहून त्याच्या मनाला वेदना होत असते. लोकांना बरं होताना पाहून त्याला वाटतं, अरे माझं कोणीच नाही का, मला कोणी तिथं घेऊन जाऊ शकत नाही का, मला कोणी उचलू शकत नाही का, मला कोणाचा आधार नाहीच का. ही जी भावना असते, माझं कोणीच नाही, मला कोणाचा आधारच नाही, अंधकारच आहे, तेव्हा केवळ रडण्या वाचून आपल्याला पर्याय राहत नाही प्रियांनो. आणि म्हणून योगमध्ये म्हटलं आहे, योग 16:20 मध्ये, देवासमोर मी माझे नेत्र अश्रू गाळत आहे.
योग 19 आणि 15 म्हटलं आहे, माझे सर्व जिवलग मित्र माझा तिटकारा करतात, ज्यांच्यावर मी प्रेम करीत असे ते उलटले आहेत. माझे सर्व मित्र आता माझा तिटकारा करतात, कारण माझ्याकडे चांगला जॉब नाही, माझ्याकडे चांगला पैसा नाही, मी गरीब झालेलो आहे, मी रुग्ण झालेलो आहे, मी आजारी पडलेलो आहे. माझे मित्र माझा तिटकारा करत आहेत आणि ते माझ्यावर उलटले आहेत असं म्हटलेलं आहे. अनेक वेळा अशी प्रकरणं अशी अवस्था आपली होते. आपले मित्र आपल्याला सोडून जातात, आपल्यावर उलटतात. जे कधी काय आपल्यासोबत हसणारे, खेळणारे, बोलणारे ते आपला तिरस्कार करू लागतात, कारण आपली परिस्थिती बदललेली असते. आपल्या परिस्थितीमध्ये गरिबी आलेली असते, दारिद्र्य आलेलं असतं, जॉब गेलेला असतो, पैसा कमी पडत असतो. आणि त्यावेळेला असं म्हटलं की गरिबाला चाहणारे कोणी नसतात, श्रीमंताला चाहणारे अनेक असतात, पण गरिबाला मित्र देखील तुच्छ मानतात. मिका 7:5 म्हटलेलं आहे, सोबत्याचा भरोसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराशी निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. तुझ्या सोबत्याचा पण तू भरोसा करू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस. देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणि आपण काय करतो? आपण मित्रावर अवलंबून राहतो. तू मेरा यार, तू मेरा प्यार तरुण मुलांसाठी असेल कदाचित. बस तो माझा जिवलग मित्र आहे, तो माझ्या बचपनचा मित्र आहे, लहानपणापासून मित्र आहेत आणि आमची मैत्री अशी आहे की तो मला सोडणारच नाही, तो मला टाकणारच नाही, काय पण होऊ द्या. पण असा प्रसंग येतो की मित्र सोडून जातात. अशी वेळ येते जीवनामध्ये, आपण एकटे पडतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं मी एकटा आहे, माझं एकाकीपण काय आहे. प्रियांनो, साऱ्या जगाने जरी सोडलं, सर्व मित्रांनी जरी सोडलं, पण परमेश्वर आपल्याला सोडत नसतो. तो आपल्याला मुळीच टाकत नसतो. त्याची आपण काही उदाहरणं पाहू. स्तोत्रसंहिता 40 आणि 1 ते 5 म्हटलेलं आहे, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले, माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. धीर धरला मी. ह्या दुखणेग्रस्ताने 38 वर्ष धीर धरला. मी धीर धरला, मी वाट पाहिली. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 15 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, 25 नाही, 30 नाही, 35, 38 वर्ष या दुखणेग्रस्ताने वाट पाहिली. 38व्या वर्षी तो बरा झाला. अनेक लोक म्हणतात उशीर होत आहे, उशीर होत आहे, उशीर होत आहे. प्रियानं जरा विचार करा, यांनी 38 वर्ष वाट पाहिली. कदाचित तुम्हाला त्यापेक्षा लवकर आशीर्वाद भेटले असतील. मी देखील 40 वर्षापर्यंत वाट पाहिली आणि मला 40व्या वर्षी, 40 वर्षांनंतर मला आशीर्वाद मिळाला. धीर धरावं लागतो प्रियांनो, खचून जावं लागत नाही, आशा सोडावं लागत नाही, आत्महत्या करावी लागत नाही. अनेकांच्या मनात विचारतो की मी आत्महत्या करावी. अनेकांच्या मनात विचारतो मी घर सोडून निघून जावं. अनेकांना वाटतं मी नातं तोडून द्यावं. अनेकांना वाटतं नात्यातून मी स्वातंत्र्य घ्यावं, सर्व सोक्ष मोक्ष लावून टाकावं, एक घाव 2 तुकडे करून टाकावे. वचन सांगतं, धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. ही नाशाची खाच होती. मी व्यसनात पडलेलो होतो, मी नैराश्यात पडलेलो होतो. या नैराश्याच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले. आपण काही उदाहरणं पाहूया ज्यांना परमेश्वराने एकटं सोडलं नाही. पहिलं उदाहरण आहे लोटाचं. उत्पत्ती 19:16 म्हटलेलं आहे, जेव्हा लोटाला सांगण्यात आलं होतं हे तू गाव सोड आणि निघ आता, कारण वरतून अग्नी पडणार आहे, गंधर्स पडणार आहे. मग तो दिरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोन्ही मुलींच्या हाताला धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. देव जेव्हा प्रेम करायचं ठरवतो, देव जेव्हा सहकार्य करायचं ठरवतो, तेव्हा असं म्हटलेलं आहे की लोटाच्या आणि त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोन्ही मुलींच्या हाताला धरून त्या देवदूतांनी त्याला नगराबाहेर काढलेलं आहे. जेव्हा परमेश्वर ठरवतो ना, तुम्हाला तो हाताला धरतो आणि परिस्थितीतून बाहेर काढतो. फक्त धीर सोडू नका, हे मला सांगायचं आहे. परमेश्वर आज ना उद्या तुमच्या हाताला धरेल आणि त्या चिखलातून बाहेर काढेल, त्या नैराश्यातून बाहेर काढेल, त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. कारण आपल्या पुढे लोटाचं उदाहरण आहे. दाविदाचं उदाहरण पाहूया. 1 शमूएल 17 आणि 34 म्हटलं आहे, दावीद आणखीन म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या पंजातून आणि अस्वलाच्या तावडीतून सोडविले, तोच मला ह्या बलिष्ठांच्या हातातून सोडवेल. तेव्हा शाऊल दाऊदास म्हणाला, जा परमेश्वर तुझ्याबरोबर असो. दावीद म्हणतो की हा बलिष्ठी जो आहे गलियात मोठा, अरे हा काय करेल माझं? मी सिंहाच्या पंजातून सोडवलेला परमेश्वराने मला सोडवलेला आहे, अस्वलाच्या तावडीतून त्याने मला सोडवलेला आहे, तो मला या संकटातून देखील सोडवेल. मागचे आशीर्वाद आपण आठवूया प्रियांनो.
परमेश्वराला आपल्या मागील दिवसामध्ये आपल्या जीवनात खूप मोठे आशीर्वाद दिलेले आहेत, खूप मोठे चमत्कार परमेश्वराने आपल्या बाबतीत केलेले आहेत. ते आठवूया ना आणि सांगूया, मनाला सांगूया, स्वतःच्या मनाला सांगूया की परमेश्वर ह्या परिस्थितीतून मला बाहेर काढेल, ह्या दारिद्र्यातून, ह्या गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढेल, या व्यसनातून बाहेर काढेल, ह्या कटकटीतून बाहेर काढेल, या शांत वातावरणातून बाहेर काढेल, मला ह्या एकटेपणाच्या भावनेतून बाहेर काढेल, एकाकीपणाच्या भावनेतून बाहेर काढेल. कारण मागील आशीर्वाद माझ्या स्मरणात आहे. मागील दिवसात परमेश्वराने मला अद्भुतरित्या सहकार्य केलं होतं. मागील वर्षांमध्ये परमेश्वराने अद्भुतरित्या मला पुरवलं होतं. तो माझा पुरवठा करणारा होता, तो मला आरोग्य देणारा होता, तो मला नवजीवन देणारा होता. तोच परमेश्वर आज देखील जिवंत आहे, तोच आज मला सहाय्य करणार आहे. दानिएलाच्या बाबतीत आपण पाहतो, दानिएलाचं पुस्तक याचा 3 अध्याय 37 वचनात म्हटलेलं आहे, आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी त्या पुरुषांना पाहिले, तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, त्यांच्या पायमोज्यांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा स्पर्श त्यांना लागला नव्हता. दानिएल आणि राजप्रतिनिधी पाहतात, सरदार राजमंत्री तेथे जमले आणि त्याने त्या पुरुषांना पाहिले की त्या शरीरावर अग्नीचा परिणाम झालेला नाही. ज्यांना अग्नीत टाकण्यात आलं होतं, अग्नीत टाकल्या ते होरपळले असते, ते जळाले असते, ते जिवंत जळून जायला हवे होते. आपला साधा चटका जरी लागला तरी आपल्या तिथं डाग पडतो. आपण शेकोटी करता करता आपल्या अंगावरचे केस असे होरपळून जातात. पण असं म्हटलेलं आहे की त्या अग्नीमधून यांना बाहेर काढल्यानंतर की त्यांच्या एक केस देखील होरपळला नव्हता. एवढा सामर्थ्यशाली आपला परमेश्वर आहे. त्यांच्या पाय मोज्यांना सुद्धा काही झालेलं नव्हतं, अग्नीचा स्पर्श देखील झालेला नव्हता. अग्नीत पडल्यावर सुद्धा एवढा महान आपला परमेश्वर आहे. आपण का घाबरायचं, का चिंता करायची? कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून ही अग्नी असेल. हा करोना काळ आपल्यासाठी अग्नी असेल. जग म्हणत असेल यांचे चर्चेस बंद आहे, यांची उपासना बंद आहे, यांची भक्ती बंद आहे, हे आपल्याला अग्नी वाटत असेल. पण हे आपलं काहीच नुकसान करू शकणार नाही. आपण ऑनलाईन भक्तीच्या द्वारे एकमेकांना पाहत आहोत, भेटत आहोत, आपण उपासना करत आहोत, देवाचा धावा करत आहोत, वचनातून मार्गदर्शन घेत आहोत. हा करोनाचा अग्नी आपल्याला स्पर्श करू शकत नाही, आपलं काहीच वाकडं होऊ शकत नाही. अशी परिस्थिती आपल्या जीवनात असू शकते. दुःख असेल, चिंता असेल, काळजी असेल, गरिबी असेल, नाना प्रश्न असतील, नातेसंबंधाने प्रश्न असतील, पण तुमचं ते काहीच वाकडं करू शकणार नाही. कारण सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. पुढचं उदाहरण आहे, जेव्हा दानिएल त्या सिंहाच्या गुहेमध्ये पडतो. दानिएल 6:22 मध्ये, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. दानिएल म्हणतो सिंहाची तोंडे बंद केली. तो परमेश्वर किती श्रेष्ठ आहे. एक सिंह नाही हो, अनेक सिंह होते, ते भुकेले होते. त्या सिंहांमध्ये दानिएलला टाकण्यात आलं होतं. सिंहांनी 1 मिनिटाच्या आत त्याला फाडून खायला पाहिजे होतं, पण परमेश्वर एवढा सामर्थ्यशाली आहे की त्यांनी सिंहाची तोंडे बंद केली. सिंह त्याला काहीच करू शकले नाही. आपल्याला अशा परिस्थितीत पडल्यानंतर वाटतं की मला ही परिस्थिती फाडून खाईल, ही गरिबी, हे दारिद्र्य, ही चिंता मला फाडून खाईल, हे टेन्शन, हे दुःख, ह्या वेदना मला फाडून खातील. पण परमेश्वर त्या दुःखाचं, त्या टेन्शनचं, त्या वेदनेचं तोंड बंद करतो. ती परिस्थिती आपलं काही वाकडं करू शकत नाही, कारण आपल्या सहाय्यासाठी परमेश्वर आहे. आपल्या सोबत्याचा भरोसा आपण करू शकत नाही, आपल्या मित्राचा भरोसा आपण करू शकत नाही, आपल्या भावाचा भरोसा आपण करू शकत नाही, पण परमेश्वराचा भरोसा करू शकतो. त्याने सिंहाची तोंड बंद केली. त्याने अग्नीमध्ये त्याच्या सेवकांना सांभाळलं. त्याने त्या लोटाला बाहेर काढलं. त्याने दाविदावर आशीर्वाद दिला. दाविदाला आठवलं की परमेश्वर माझ्या सोबती आहे. आपण पुढचं उदाहरण पाहतो योनाचं. योना 1:17 म्हटलं आहे, परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. योना जेव्हा म्हणतो की तो मीच आहे, तेव्हा चिठ्ठ्या टाकल्यानंतर योनाची चिठ्ठी निघते आणि त्याला उचलून ते पाण्यात टाकतात आणि त्या क्षणाला तो मासा तयार झाला असं नाही. देवाला ही पूर्वकल्पना होती की योनाच्या नावाची चिठ्ठी निघणार आहे, योनाला समुद्रात टाकण्यात येणार आहे, म्हणून देवाने आधीच तो मत्स्य तयार करून ठेवलेला होता. आपल्या जीवनात पण अशी परिस्थिती असते. देवाला माहीत असतं ही परिस्थिती त्याच्यावर ओढवणार आहे आणि ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पर्यायी मार्ग असावा, म्हणून देव आधीच आपल्या जीवनामध्ये कोणीतरी मित्र आणून ठेवतो, कोणीतरी पदाधिकारी आणून ठेवतो, कोणीतरी मार्गदर्शक आणून ठेवतो, कोणीतरी सोबती आणून ठेवतो.
आणि आपल्या त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ती वा परिस्थिती आपल्याला मदतगार ठरते, सहाय्य करणारी ठरते. हा मासा देवाने तयार करून ठेवलेला होता योनाला समुद्रात पडण्याच्या आधी. हा मोठा मत्स्य देवाने आधीच तयार करून ठेवला होता योना त्या पाण्यात पडण्याच्या आधीच. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही त्या परिस्थिती असाल, दुःखात असाल, चिंतेत असाल, व्याधीमध्ये असाल, अनारोग्यात असाल, नाना प्रकारचे व्याधीने ग्रस्त असाल, पण याच्या आधीच देवाने तुमच्यासाठी मार्ग मोकळे करून ठेवलेले आहेत. देवाने पर्याय उपलब्ध करून ठेवलेले आहे. ते योग्य वेळ आल्यावर तुम्हाला मिळेलच. त्या 38 वर्ष दुखणे ग्रस्ताला येशू ख्रिस्त भेटला, कारण ते त्याचं सहाय्य करायचं ठरलेलं होतं. लोटाला त्या देवदूतांनी हात धरून बाहेर काढलं, कारण तो पर्याय देवाने ठेवलेला होता. सिंहाची तोंड देवाने बंद केली, कारण त्याने ते ठरवलेलं होतं. अग्नी काही करू शकला नाही, कारण तशी देवाची आज्ञा होती. एक प्रचंड मत्स्य तयार झाला, कारण देवाला त्याच्या सेवकाला वाचवायचं होतं. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय 18-19 मध्ये आपण पाहू. आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात टाकले, परंतु प्रभूच्या दूताने रात्री येऊन तुरुंगाचे दार उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले की आता जा. प्रेषित जेव्हा तुरुंगात होते तेव्हा देवदूत रात्री येऊन तुरुंगाचे दार उघडतो असं म्हटलेलं आहे. तुरुंग अडवू शकत नाही प्रियांनो. देवाने जर ठरवलं तर तुरुंगाचे दार देवदूत पाठवून तो उघडतो. देवदूत आपल्या सहाय्यासाठी आहेत. पवित्र आत्मा आपल्या सहाय्यासाठी आहे. देवाचं वचन आपल्या सहाय्यासाठी आहे आणि देवाचे सेवक आपल्या सहाय्यासाठी आहेत. ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, ह्या परिस्थितीमधून, ह्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला देवाचं वचन सहाय्य करतं, देवाचा पवित्र आत्मा सहाय्य करतो, देवाचे दिव्य दूत सहाय्य करतात. फक्त आपण विश्वास ठेवायला पाहिजे की हा देवाने निवडलेला माझ्यासाठी पर्यायी मार्ग आहे. मी या संकटातून बाहेर निघणारच आहे. पेत्राचं उदाहरण पाहूया. प्रेषितांची कृत्ये 12:7 मध्ये. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चमकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थोपटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखरदंड गळून पडले. त्याला बांधलेला तो साखळीने, बांधलेल्या अशा अवस्थेमध्ये त्या देवदूताने त्याला थोपटलं, उठ उठ उठ. तो उठला आणि आपोआप सगळे साखरदंड दळून पडले. परिस्थिती येईल प्रियानो, वेळ येईल, देव स्वतः तुम्हाला दिव्यदूत पाठवून जाग करेल, तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. उठ रे, या परिस्थितीत बाहेर निघ. बघ, आपले तुझे बंधन गळून पडलेले आहेत, तुझ्या मनातलं ओझं हलकं झालेलं आहे, तुझे मार्ग मोकळे झालेले आहे, हे तुम्हाला दिसेल आणि जाणवेल. अट एकच आहे, तुम्ही धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली पाहिजे. खचून जाता कामा नये, निराश होता कामा नये, आपण धीर सोडता कामा नये. पौल आणि सिलाचं उदाहरण आपण पाहतो. प्रेषितांची कृत्य 16 आणि 26 मध्ये. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलीच उघडले व सर्वांची बंधने तुटली. त्या ठिकाणी समजलेलं आहे. जेव्हा ते पौल आणि सिला देवाची स्तुती आराधना करत होते तेव्हा भूमिकंप झाला, दरवाजे उघडले गेले, त्यांच्या हातापायची बंधने गळून पडली. परिस्थिती किती बिकट असो, परमेश्वराची स्तुती आराधना करणं सोडू नये, त्याची प्रार्थना करणं सोडू नये, त्याच्या मंडळीचा सहवास सोडू नये, त्याच्या सेवकांचा मान सन्मान आदर सोडू नये. कारण असं करत असल्यानेच आपली बंधनं गळून पडतात. आणि म्हणून हे उदाहरणं जे आपण पाहिले आतापर्यंत, हे आपल्याला हेच सांगतात की परमेश्वर सहाय्य करण्यासाठी समर्थ आहे. राजा आपला विरोधी असेल, सत्ताधारी पक्ष आपला विरोधी असेल, पदाधिकारी आपले विरोधी असतील, पण लक्षात घ्या प्रियांनो, अग्नी आपलं वाकडं करू शकत नाही, सिंह ज्याचं काही वाकडं करू शकत नाही, भूमिकंप असो ते वाकडं करू शकत नाही. आपले बंधन गळून पडतात जेव्हा परमेश्वर सहाय्यासाठी येतो. काही आश्वासनं आपल्यासाठी आहेत ते आपण पाहूया. यशाया 41:13 मध्ये म्हटलेलं आहे, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. उजवा हात धरून म्हणजे असं जागा करणं, मी दादांना जागा करते, असं हात धरतो तो, म्हणतो मी तुला जागा करून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. आपला उजवा हात धरून परमेश्वर म्हणतो मी तुला सहाय्य करतो. आपल्याला तो झोपेतून जागवतो, त्या दुःखातून जागा करतो, त्या वेदनेतून जागा करतो, म्हणतो भिवू नको, मी तुझ्यासोबत आहे, मी तुला सहाय्य करतो. चिंता का करतो तू? का रात्रंदिवस अश्रू गाळतो? का एकटाच रडतो? आपल्या मनातलं दुःख मनातल्या मनात गिळत आहेस. का एकट्याला दोष देतो? का परिस्थितीला दोष देतो? मी तुला सहाय्य करतो, भिवू नको. यशाया 41:10 मध्ये म्हटलं आहेस, भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझ्या
कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो. प्रियांनो, घाबरण्याचं कारण नाही परिस्थिती कशी असो, भिण्याचं कारण नाही. शक्तिहीन झाला असाल, परमेश्वर शक्ती देणार आहे. नात्या गोत्यांमध्ये परमेश्वर शक्ती देईल, शारीरिक शक्ती परमेश्वर देईल. दुबळेपणा असेल तो घालवून टाकेल. ईशा 43:1-3 मध्ये म्हटलंय, तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि इस्रायलला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नकोस, कारण मी तुला सोडवले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. अनेक मुलं म्हणतात, मी कोणाचा, माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, माझे आईवडील माझ्यावर प्रेम करत नाही, माझे मित्र माझ्यावर प्रेम करत नाही, माझे मैत्रीण माझ्यावर प्रेम करत नाही. काही प्रेमभंग झालेले म्हणतात, माझं कोणीच नाही, आता मी आत्महत्याच करतो. आपण मागे 2-4 दिवसापूर्वी एक घटना ऐकली असेल, वाचली असेल. आपल्या शहरातलीच घटना आहे. एका स्त्रीचा पती करोना काळात मरण पावला आणि तिची मुलगी सारखी तिला विचारायची, पप्पा जिथं गेले तिथं आपण जाऊ, पप्पा जिथं गेले तिथं आपण जाऊ. मग तिने चिठ्ठी लिहून ठेवली की मुलगी सारखी प्रश्न विचारते आणि मी आता वैतागली आहे आणि आता आम्ही खरंच पोरीच्या बापाला भेटायला जात आहोत. आणि तिने आत्महत्या केली. त्या मुलीने आणि दोघांनी मिळून आत्महत्या केली. म्हणजे याचा अर्थ तिने पहिले मुलीला संपवलं आणि नंतर तिने आत्महत्या केली. ती हताश झाली, निराश झाली होती. प्रियानं, वचन सांगतं, तू माझा आहेस. आपली पत्नी कदाचित म्हणणार नाही वेळ आली तर, आपली प्रेयसी, तुमची प्रेयसी, तुमचा प्रियकर म्हणणार नाही की तू माझा आहे, तू माझी आहेस. तुमचा बाप म्हणणार नाही पोराला की पोरगा तू माझा आहेस. पोरगा म्हणणार नाही बापाला की बाप तू माझा आहेस. कदाचित कोणी कोणाला म्हणणार की तू माझा आहेस, पण परमेश्वर म्हणतो तू माझा आहे. आपण परमेश्वराचे आहोत, ही खूप मोठी भावना आहे. तो आपल्याला सिंहाच्या जबडातून सोडण्यास समर्थ आहे, तो अग्नीतून सोडण्यास समर्थ आहे, तो त्या लोटासारख्या त्या सदम गोमराच्या नश्वर शहरातून सोडण्यास समर्थ आहे. प्रियांनो, त्याने आपल्याला नावाने हाक मारली आहे. तो आपल्याला आईप्रमाणे सांभाळतो. यशया 66:13 म्हटलं आहे, जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करील. जशी आई सांत्वन करते ना, आई डोक्यावर हात फिरवते, लाड करते, थोपटते, आई अश्रू पुसते. आईचं प्रेम अलौकिक आहे, अद्भुत आहे. आई म्हणजे पृथ्वीवरचं दैवत असं काही लोक म्हणतात. त्या आईसारखं मी तुमचं सांत्वन करेल. असेल दुःख तुम्हाला अनेक वर्षापासून, असेल चिंता, असेल काळजी, असेल एकाकीपणा, असेल नैराश्य, पण मी आईप्रमाणे तुमचं सांत्वन करणार आहे. खचू नका, धीर सोडू नका. त्याने आपले पावलं देखील मोजलेले आहेत. प्रियांनो, योब 14:16 मध्ये म्हटलेलं आहे, पण सध्या तू माझे एक एक पाऊल मोजत आहेस, माझ्या पायावर सक्त नजर ठेवत आहेस. माझे एक एक पाऊल तू मोजत आहे. माझे पावलं किती थकलेले आहेत, कुठे कुठे जात आहेत ते देखील तू मोजलेले आहेत. त्याने आपल्याला मित्र देखील म्हटलेलं आहे. योहान 15:15 म्हटलं आहे, कारण मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो शिष्याना, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. आणि मित्र काय करतो बरं? मित्र, नीतिसूत्र 17:17 म्हटलं आहे, मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो. काही असं दुःख असं, अरे चल यार तुला बाहेर घेऊन जातो, बस. मित्रासोबत तुम्ही 10 मिनिटं घालवा, तुम्ही तुमचं दुःख विसरून जाता, चिंता, टेन्शन विसरून जातात. मित्र तुम्हाला सर्व प्रसंगी प्रेम करतो. आणि परमेश्वर जर आपला मित्र आहे तर आपल्याला कशाची काळजी आहे? प्रभू श्री ख्रिस्त जर आपला मित्र आहे तर आपल्याला कशाची चिंता आहे? पवित्र आत्मा जर आपला मित्र आहे तर आपल्याला कशाची चिंता आहे? तोच आपला मित्र आहे, आपल्याला मार्गदर्शन करेल. कसं वागावं, कसं वागू नये, कसं चालावं, कसं चालू नये, कुठल्या परिस्थितीत असावं, कुठल्या परिस्थितीत असू नये, कोणता निर्णय घ्यावा, कोणता निर्णय घेऊ नये, चिंता करावी, करू नये, हे सर्व मार्गदर्शन आपल्याला पवित्र आत्मा करेल, कारण तो आपला मित्र आहे. अजून म्हटलेलं आहे, प्रभू सर्व दुष्ट योजनापासून मला सोडविल. सैतानाच्या सर्व दुष्ट योजना असतील, मोह असतील, परीक्षा असतील, त्यातून मला सोडविल. 2 तिमोथी 4:18 म्हटलं आहे, प्रभू मला सर्व दुष्ट योजनापासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. तो मला मुक्त करील, स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी मला तारणार आहे. तो समर्थ आहे. प्रियांनो, तो समर्थ आहे. इब्री 2:18 म्हटलं आहे, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना संकट समयी सहाय्य करण्यास तो समर्थ झाला आहे.
परीक्षात आहात आपण, आपल्याला दुःख वाटतं परीक्षेचं, चिंता असते, काळजी असते, भीती वाटते परीक्षेतून जात असताना. पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे की ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले आहे ना, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना संकट समय सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. संकटाचे समय सहाय्य करू शकतो तो तेवढा समर्थ आहे तुम्हाला सहाय्य करण्यासाठी. 38 वर्ष होऊ द्या, 40 वर्ष होऊ द्या, 50 वर्ष होऊ द्या, 55 वर्ष होऊ द्या, 60 वर्ष होऊ द्या, तो समर्थ आहे. बशर्ते अट एकच, तुम्ही धीर सोडू नये. परमेश्वर आपल्याला लहानपणापासून पाहत आहे. त्याने आईच्या गर्भापासून आपल्याला ओळखलेलं आहे. इर्म्या 1 आणि 5 मध्ये म्हटलं आहे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी मी तुला ओळखत होतो. मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी मी तुला ओळखत होतो. अरे तू आईच्या पोटात जाण्यापूर्वीच तू मला ठाऊक होतास. याचं नाव हे असेल, हा रंगाने दिसायला असा असेल, हा जाड असेल, हा बारीक असेल, याचं आयुष्य एवढं असेल, हा हे करेल. आईच्या पोटात घडण्यापूर्वीच देवाला आपली ओळख होती. स्तोत्र 139 आणि 16 मध्ये म्हटलं आहे, मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. आईच्या पोटात असतानाच देवाच्या नेत्रांनी आपल्याला पाहिले. हा माझा लाडका मुलगा, हा माझा आवडता सेवक, हा माझ्या मंडळीतला सक्रिय पंच, ही माझ्या मंडळीतील सक्रिय तरुणी, ही माझ्या मंडळीतील आवडती मुलगी, ही माझ्या मंडळीतील सक्रिय स्त्री, ही माझ्या मंडळीतील सक्रिय सभासद. आईच्या गर्भातच त्याने आपल्याला पाहिलं. पिंडरूपाने घडत असताना त्यांनी पाहिलं. प्रियांनो, जो आईच्या गर्भापासून आपल्याला ओळखतो, जो आईच्या गर्भापासून आपल्याला पाहतो, त्याला आपल्याला आजची परिस्थिती दिसणार नाही का? त्याला तुमचे अश्रू दिसत नसतील का? त्याला तुमचं दुःख दिसत नसेल का? सर्व परिस्थिती पाहू शकतो, कारण त्याने आपल्याला आईच्या गर्भापासून पाहिलेला आहे. तो आज देखील पाहत आहे. यशाया 49 आणि 1 मध्ये म्हटलेलं आहे, मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलवले. मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझ्या नावाचा उल्लेख केला. आईच्या गर्भात असतानाच मला त्याने बोलवलं. आईच्या गर्भात असताना माझ्या नावाचा उल्लेख केला. माझ्या नावाने त्याने हाक मारली. प्रियांनो, संकट येतील, दुःख येतील, वेदना असतील. हा मनुष्य देह आहे. हे जीवन आपल्याला जगायचंच आहे. फुलांनी सजलेला मार्ग नाही, हा काट्यांचा मार्ग असेल. इथं दुःख आहे, चिंता आहे, आजारपण आहे, गरिबी आहे. पण हताश होऊ नका, निराश होऊ नका, कारण जो परमेश्वर काल होता तो आज पण आहे. तो युगानुयुग सारखा आहे. तो न बदलणारा परमेश्वर आहे. त्याच्या सेवकांना त्यांनी सहाय्य केलं, तो आपल्याला देखील सहाय्य करेल. त्या मिशनरांना सहाय्य केलं, तो आपल्याला देखील सहाय्य करेल. सुवार्ता तेव्हा पण गाजवली जात होती, सुवार्ता आज पण गाजवली जात आहे, सुवार्ता उद्या पण गाजवली जाणार आहे. प्रभू येशू काल पण होता, प्रभू येशू आज पण आहे, प्रभू येशू उद्या पण आपल्याला घ्यायला येणार आहे. बशर्ते आपण धीर धरून त्याची वाट पाहिली पाहिजे. आपण कदापि खचून जाऊ नये, कधी पण धीर सोडू नये, निराशेत राहू नये. तुमच्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहे. काय पाहिजे अजून? मत्ते 10, 30 आणि 31 मध्ये म्हटलंय, तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. अरे त्या चिमण्यांकडे पाहते, नांगरीत नाही, पेरीत नाहीत, कापणी करीत नाही, देव त्यांना खायला देतो. त्या चिमण्यांपेक्षा तुम्ही मोलवान आहात. तुमचे केस मोजलेले आहे. आईच्या गर्भापासून तुम्हाला ओळखतो, तुमचं बसणं उठणं जाणतो, तुमचे पावलं मोजतो तो. अजून काय पाहिजे? अजून किती मोठं आश्वासन पाहिजे आपल्याला? पहिले योहान 3 आणि 2 मध्ये म्हटलं आहे, आपण आता देवाचे पुत्र आहोत. देवाचे पुत्र म्हणून आपण गणले जातो. जेव्हा आपण येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतो, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणारा त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि देवाचा मुलगा रडत बसला, तो चिंतेत आहे. देवाची मुलगी चिंता करत आहे. ती म्हणत आहे, माझे कोणच नाही, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही, कोणी माझा नाही, मुळीच नाही. तो आहे. तो म्हणतो तू माझा आहे. तो म्हणतो तू माझी आहेस. मी तुला आईच्या गर्भापासून ओळखतो. तो कधीच आपल्याला सोडणार नाही. प्रियांनो, तो त्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. प्रगटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं 21:4 मध्ये आपले सर्व अश्रू तो पुसणार आहे. तो तर 23 मध्ये म्हटलेला आहे, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आकडी व काठी मला धीर देतात. मरणाच्या दरीतून जरी मी जात असलो तरी मी घाबरणार नाही, मी चिंता करणार नाही. मरणाच्या दरीतून जाताना देखील. योहान 3:14 म्हटलेलं आहे. योहान 3:16 मध्ये देवाने जगाला एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला सारखं जीवन प्राप्त व्हावे.
जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, ही ओळ महत्वाची आहे. तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा नाश होणार नाही. जर विश्वास ठेवत नसाल तर नाश आहे. म्हणून विश्वास ठेवणं आवश्यक आहे, धीर धरून वाट पाहणं आवश्यक आहे. मत्तय 11:28-30 मध्ये म्हटलं आहे, अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व मजकड्या, म्हणजे तुम्हाला विसावा देईल. अहो कष्टी व भाराक्रांत हो, जे कष्टी झालेले आहेत, जे चिंताग्रस्त आहेत, वेदनेत आहेत, दुःखात आहेत, ज्यांना एकाकीपणा आहे, एकटेपणा जाणवतो, ते सर्वांनी परमेश्वराकडे येणं आवश्यक आहे. कारण तो आपल्याला बोलवत आहे, तो आपल्याला विसावा देणार आहे, तुमच्या मनावरचं ओझं कमी करणार आहे, तुमचं दुःख कमी करणार आहे, तुम्हाला सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. इर्मिया 29:13 म्हटलेलं आहे, तेव्हा तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. जेव्हा तुम्ही मला शरण याल, पूर्ण जीवाभावाने माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. पण अट एक आहे, तुम्ही मला शरण या. वचन म्हणतं आज परमेश्वराला आपण शरण जाऊया, तो आपल्याला पावणार आहे. स्तोत्र 28:7 मध्ये म्हटलं आहे, परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, त्याच्यावर मी अंतःपूर्वक विश्वास ठेविला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय आता उल्हासते आणि माझ्या गीताद्वारे मी त्याची स्तुती करेन. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, तो माझी ढाल आहे. आणि ढाल आपल्याला दुःख येऊ देत नाही, ढाल आपल्याला संकट येऊ देत नाही, ढाल आपल्याला मरण येऊ देत नाही, ढाल आपल्याला वाचवते. ही ढाल म्हणजे परमेश्वर आहे. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला, मनापासून भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. प्रियांनो, संदेशाच्या शेवटात जात असताना मी हेच सांगू शकेन, परमेश्वराला आपली ढाल करूया आणि म्हणूया, हे परमेश्वरा, मी देखील सहाय्य पावलो आहे. माझ्या मनाचं ओझं आज कमी झालेलं आहे. मला चिंता होती, मी ती सोडून देणार आहे. मला काळजी होती, मी सोडून देणार आहे. कारण तू म्हटलेलं आहे, तू मला आईच्या गर्भापासून ओळखतो. तू माझी पावलं मोजलेली आहे, तू माझ्या डोक्याचे केस मोजलेले आहे. तू म्हणतो की तू माझा आहे, तू माझी आहे. मला चिंता करायची गरज नाही, मला काळजी करायची गरज नाही. कारण माझं कोणी नसेल तरी माझा जिवंत देव माझ्यासोबत आहे. माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासोबत आहे. पवित्र आत्मा मला चालवणारा आहे, जो काल देखील होता, आज देखील आहे, उद्या देखील आहे. आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि 2 मिनटं मनामध्ये आत्मपरीक्षण करूया, देवाला प्रार्थना करूया, त्याला ह्या वचनासाठी धन्यवाद देऊया आणि सांगूया, खरोखर देवा, मी विश्वास ठेवतो की तू माझा आहे. 2 मिनिटाची प्रार्थना करू. परमेश्वरा, मी विश्वास ठेवतो, माझं कोणीही नसलं तरी तू माझा आहे. मला हाक मारणारं कोणी नसलं तरी तू हाक मारणारा आहे. माझ्याशी बोलणारं कोणी नसला तरी तू माझ्याशी बोलणारा आहे. माझ्या मनातलं ऐकणारं कोणी नसलं तरी तू ऐकणारा आहे. जो तू परमेश्वर काल होता असतोस, तू आज देखील आहे, उद्या देखील येणार आहे. ज्याने लोटाला हात धरून बाहेर काढलं, ज्याने दानिएला त्या सिंहाच्या गुहेमध्ये सिंहाची तोंड बंद केली, ज्याने अग्नीचा स्पर्श देखील दानिएलाच्या मित्रांना होऊ दिला नाही, ज्याने पेत्राची बंधनं तोडली, तो परमेश्वर तू आज देखील आहे. तू पुरवठा करणारा परमेश्वर आहे, तू सहाय्य करणारा परमेश्वर आहे. ते 38 वर्ष दुखणे करायला तू 38व्या वर्षी सहाय्य केलंस परमेश्वरा. प्रभू, आमच्या कुटुंबात अनेक वर्ष झाले असतील, चमत्कार नाही. आमच्या कुटुंबात अनेक वर्ष झाले असतील प्रभू, दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे, गरिबी आहे, कटकट आहे, अशांतता आहे परमेश्वरा. परंतु आम्ही धीर सोडणार नाही, कारण तुझं वचन आम्हाला शिकवतं, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्यांनी मला सहाय्य केले. त्यांनी मला दळदळच्या चिखलातून वर काढले, त्यांनी मला खडकार ठेवले, त्यांनी माझी पावले स्थिर केली. परमेश्वर, तुझ्या वचनावर मी विश्वास ठेवतो की तू माझ्यासोबत आहे, तू आमच्यासोबत आहे, तू मंडळीच्या सोबत आहे, तू आमची पावले स्थिर करणार आहे. ही परिस्थिती निघून जाणार आहे, ऐकाकीपणा निघून जाणार आहे, हा एकटेपणाची भावना निघून जाणार आहे. तू सहाय्य करण्यास तयार आहे, कारण तू समर्थ आहे परमेश्वरा. आम्हाला आरोग्य देण्यास तू समर्थ आहे, आमच्या मनाचं पुनर्जीवन करण्यास तू समर्थ आहे, आमची परिस्थिती बदलवण्यास तू समर्थ आहे. म्हणून आम्ही तुला शरण येतो. तुझं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही मला शरण या आणि मी तुम्हाला पावेन. हो प्रभू, आम्ही तुला शरण येतो. गतकाळातील झालेल्या चुकांसाठी आम्हाला क्षमा कर. मागील दिवसात झालेल्या काही लहान मोठ्या चुकांसाठी, पापप्रदासाठी, जाणून बुजून केलेल्या, कळत नाही कत केलेल्या सर्व चुकांसाठी आम्हाला क्षमा कर परमेश्वरा आणि आम्हाला पाव. आम्ही हताश होणार नाही, आम्ही निराश होणार नाही, आम्ही धीर सोडणार नाही, कारण तू आहे. तू
काल होता, तू आज आहे, तू उद्या देखील येशील. तुझ्या नावावर आम्ही विश्वास ठेवतो आणि स्वतःला तुझ्यात समर्पित करतो. आमचा सहाय्यक असलेला विश्वास आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, धन्य आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त. याच्या गोड आणि प्रियनाती प्रार्थना सादर केली पित्या म्हणून त्या एक बाबा. आमीन. आमेन. पुढची वेळ दादांच्या हाती देत आहे.